नमस्कार. महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. परवा मुंबईला एक वादळ उठलं होतं आणि ते होतं मराठ्यांचं वादळ. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 57 मोर्चे झाल्यानंतर मुंबईतील मोर्चा हा 58वा होता. या मोर्चातून समाजाला काहीतरी ठोस मिळेल असा विश्वास घेऊन महाराष्ट्रातील तमाम मराठे हे मुंबईत अवतरले. आज हा मोर्चा झाला, लाखो लोक आली, सरकारकडून आश्वासनी देण्यात आलं की आम्ही तुमच्या काही मागण्या मान्य करू. मात्र याच्यामध्ये कोपर्डीच्या घटनेचा जी आरोपींना फाशी देण्याची गोष्ट असेल ती कोर्टामध्ये असल्याचं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा हे प्रश्न आता कोर्टातच आहे. मात्र हा मोर्चा झाला, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या जगमान्य वृत्तपत्राने याची दखल घेतली. पण खरंच हा मोर्चा सक्सेस झाला का? आणि स्टेजवर जो काही गोंधळ झाला शेवटी याचे साक्षीदार असणारे अर्जुनराजे भोसले सध्या आपल्या सोबत आहे. प्रथम महाराष्ट्र देशावर आपण या सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे की नेमकं त्या दिवशी स्टेजवर काय घडलं आणि काय बिघडलं. अर्जुनराजे, तुमचं महाराष्ट्र देशामध्ये स्वागत. जय शिवराय. राजे, त्या दिवशी जो मोर्चा झाला, 58वा मोर्चा झाला, खरंच तुम्हाला वाटतं का एक मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून किंवा मराठा समाजाचा एक भाग म्हणून की तो मोर्चा सक्सेस झाला? त्या दिवशी जे काय घडलंय आणि 58 मोर्चे आणि त्याच्यानंतर जे काही घडलंय पूर्णपणे समाजाची फसवणूक करण्यात आली आहे. म्हणजे काहीच निष्पन्न असं झालेलं नाहीये आणि सर्वसामान्य मराठ्यांमध्ये नाराजगी आहे की कोणतीही गोष्ट मागणी हा पूर्णपणे मान्य नाही. आरक्षणाचा विषय वेगळाच राहिला, त्याच्यानंतर कोपर्डीचं प्रकरण एक सुनावणी आहे असं म्हणून पुढे काहीतरी ढकलण्यात आलं. मला वाटत नाही की कोणताही मराठा समाज हे स्वीकारेल जो काही निर्णय झालाय तो. त्या दिवशी लाखो मराठा युवक हे एक नेतृत्व नव्हतं, एक मराठा म्हणून सहभागी झाले. मात्र आजपर्यंतच्या 57 मोर्चामध्ये कुठलाही राजकीय नेता त्या स्टेजवर चढला नव्हता. त्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या स्टेजवर कोण आलं. नितेश राणे आले, त्यानंतर संभाजीराजे आले. लोकांनी त्यांना विरोधी केला. नेमकं त्या दिवशी स्टेजवर झालं काय होतं? हे बघा, सर्वात पहिल्यांदी आजपर्यंतचा इतिहास होता मोर्चाचा की राजकारण विरहित आणि कोणताही राजकारणी स्टेजवर येणार नाही. त्यानंतर जे काही घडलंय हे सर्व समाजाने पाहिलंय, लाईव्ह पाहिलंय, व्हिडिओवरही पाहिलंय, सगळ्या गोष्टींनी पाहिलंय की कशा प्रकारे त्याच्यानंतर राजकारणी लोक वरती आले. त्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने, म्हणजे जिथे सरकारी लोक यायला हवी होती, जिथे सरकारचा भाग म्हणून कुणीतरी यायला हवं होतं, आणि म्हणजे मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री समितीतले लोक असतील, ते न येता मराठा समाजाची लोकांना पुढे करून ज्या प्रकारे राजकारण करण्यात आलं हे तुम्ही सर्वांनी पाहिलंय, मी स्वतः पाहिलं की आम्हा सर्वांची एक इच्छा होती की तिथे मुख्यमंत्र्यांनी यावं. आज जर लाखो करोडोच्या संख्येने मराठा समाज येतोय तर तिथे मराठा समाजाला अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन मराठ्यांना एक निर्णय द्यावा. पण निर्णय न देता म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो ना एक षडयंत्र, ते त्या प्रकारे त्या स्टेजवरती करण्यात आलं. आम्ही आदर करतो, प्रत्येक मराठाचा आम्ही आदर करतो, मग माझा राजकीय व्यक्ती असेल किंवा इतर कोणी असेल, पण तिथे आम्हाला अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांची, तो तिथे आला नाही. तर आता त्याच्यानंतर घडलं काय पुढे? तर त्याच्यानंतर पुढे असं घडलं, ज्यावेळेस निर्णय झाला तोपर्यंत 70 ते 80% समाज तिथे जाग्यावरती होता. पण जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस तो नाराज झाला, खूप प्रचंड प्रमाणात तो नाराज झाला. त्यानंतर एक समाजाचा भाग म्हणून ज्यावेळेस राजकारणी येणार नव्हते, राजकारणी जर तिथे आले असतील तर आम्ही सर्वसामान्य येणार नव्हतो, पण शेवटी आम्हाला तिथे जावं लागलं. त्यानंतर भरपूर लोकांची अपेक्षा होती की लेखी आश्वासन हवं. तर लेखी आश्वासन हवं म्हणून मी ती मागणी घेण्यासाठी किंवा मागणी हवी आहे म्हणून मी स्वतः स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. असंख्य समर्थक होते, हे सर्वसामान्य मराठाच होते. त्यांना ही अपेक्षा होती की आम्हाला लेखी तरी द्या, त्यानंतर पुढची लढाई आम्ही लढू, पण आम्हाला लेखी हवंय. तर लेखी तिथं कोणतीही गोष्ट आलेली नव्हती. ज्यावेळी मी तिथे आलो तोपर्यंत संभाजीराजे तिथून निघून गेलेले होते, नितेशजी राणे होते तिथे. तर राणे जे होते, जेव्हा मी स्टेजवरती आलो, एक तर तिथे येऊन देत नव्हते. काय येऊन देत नव्हते मला माहित नव्हतं. समिती आयोजक होते, तर त्यांनी म्हणजे मला तिथं न येण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यानंतर जेव्हा मी स्टेजवरती गेलो त्यावेळेस लोकांची मागणी होती की तुम्ही बोला आणि काहीतरी आता ठोक भूमिका हवी. तर जो समाजाचा उद्रेक होऊ नये, सगळ्या गोष्टी शांत पद्धतीने व्हाव्या म्हणून मी तिथे माईक घेण्याचा प्रयत्न केला. तर जाणीवपूर्वक तो माईक बंद करण्यात आला. नितेशजी होते, त्यांनाही बोलायचं होतं की बहीण लेखी देतो, पण तरीही माईक बंद करण्यात आला. नाही त्यांना बोलू दिलं, नाही मला बोलू दिलं नाही. ह्याच्यामध्ये काय राजकारण मला माहित नाही. ऍक्च्युअल तिथे बोलू जर दिलं असतं तर त्यांनाही मागणी मांडायची. मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला लेखी द्या, तर ते म्हटले मी तयार आहे लेखी द्यायला. त्याच्यानंतर ते म्हटले की तुमचे 5 लोक पाठवा आमच्यासोबत.
तर हे सर्व ठरत असताना एक ठराविक लोक काहीतरी वेगळ्याच पद्धतीने काहीतरी वागण्याचा प्रयत्न करत होते. कुणीतरी काहीतरी तोडफोड करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळ्याच पद्धतीने त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, कुणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते. हे कुणी आणि काय आणि कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होता, यासाठी आता पुढील मी लवकरच राणेंशी बोलणार आहे. कारण त्यांनी मला शब्द दिलाय की तिथे जे काय घडलंय, आणि मी त्यांना काही गोष्टी आहेत की त्याच्यानंतर जे स्टेप बाय स्टेप गोष्टी घडल्या हे सर्व जगाने पाहिल्यात. मीडिया कशा प्रकारे मग ते लाईव्ह थांबवलं त्यांनी, कशा प्रकारे त्याच्यानंतर मग गोंधळ उडाला, कशा प्रकारे जे राणे म्हटले की मी तुम्हाला शब्द देतो, लेखी देतो. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासोबतचे जे 4 मुली होत्या त्या त्यांच्यासोबत गेल्या, पण त्यांना जे संरक्षण करायला मुलं गेली होती तर त्यांना कशी लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज कुणी करून आणला, कशासाठी आणला, त्याच्यानंतर मुलींना का अपमानास्पद वागणूक दिली गेली, याच्यासाठी मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं की आपण एक मराठा आहोत आणि तुम्ही मराठा समाजाचे नेते आहेत. मला राजकारण नेत्याशी काही मतलब नाही, पण तुम्ही एक मराठा आहात, तुम्ही चांगलं काम करतायत. तर मला माझ्या ज्या मुलांना जी लाठीचार्ज झालाय, काही नसताना, नाही त्यांच्या हातात दगड होते, नाही त्यांच्या हातात लाठ्या होत्या, काही त्यांनी तोडफोड न करता सुद्धा त्यांना लाठीचार्ज का झाला, त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही. ते म्हटले की आपण स्वतः जे गैरसमज आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडल्यात त्यासाठी आपण स्वतः भेटूयात आणि पुढची दिशा ठरवूयात. तर मला असं वाटतं सरकारने काहीतरी षडयंत्र केले की मराठ्यांनाच मराठ्यांच्या विरोधात उभं करायचं, मराठ्यांनाच मराठ्यांच्या विरोधात लढायला लावायचं आणि स्वतःचं राजकारण करायचं. तर माझी एक वैयक्तिक इच्छा आहे की त्या दिवशी जे घडलं, आम्ही म्हटलं होतं की जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे तळ ठोकणार. निर्णय झाला पण तो आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे होता. त्यामुळे मी स्वतः, माझ्यासोबत शेकडो लोक तिथं बसलेलेच होते. पण जेव्हा आम्हाला कळलं की मुलांवर ते लाठीचार्ज होतोय, जे मुलं मुलींसाठी प्रोटेक्शनला गेले त्यांच्यावर लाठीचार्ज होतं, तिथे माझ्यासारखी व्यक्ती तिथेच बसून राहणं शक्य नव्हतं. तेव्हा मी, माझ्यासोबत सगळे लोक हे तिकडे निघल्यानंतर पोलिसांनी मध्ये आम्हाला अडवलं, आम्हाला तिकडे जाऊन दिलं नाही. एका बाजूला लाठीचार्ज, एका बाजूला मुली मंत्रालयात गेलेल्या लेखी आणण्यासाठी, आणि एका बाजूला आम्ही. याच्यामध्ये एक तर फोन जाम केलेले होते, नेटवर्क जाम होतं, त्यामुळे कॉन्टॅक्ट होत नव्हता. तर त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयात गेलो, पण तोपर्यंत मुली लेखी स्वरूपात राणेंनी दिलं, मुली तिकडनं बाहेर निघल्या. त्याच्यानंतर ज्या मुलांना अटक करण्यात आलेली होती त्या मुलांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला, त्याच्यानंतर ती मुलंही सोडली गेली. पण याच्यामध्ये जे काही राजकारण घडलंय आणि ज्या प्रकारे मराठा समाज आज नाराज झालाय भयानक पद्धतीने, हा विषय मूळ राहिला बाजूला आणि वेगळंच वातावरण, वेगळंच वादविवाद याच्यामध्ये गुरफटला गेलाय समाज. मला एक असं वाटतं की जेवढे काही नेते असतील राजकीय मराठा समाजातले, त्यांनी राजकारण सोडता, इतर गोष्टी सोडता ते चांगलं काम करतायत, तर त्यांनी कुठेतरी आता समाजाची योग्य दिशा घेतली पाहिजे. कारण आता समाज ज्या पद्धतीने एकत्र आला तो येणार नाही. समाजाला आता कोणावर विश्वास उरला नाही, ना सरकारवरती उरलाय, ना राजकीय नेत्यांवरती उरलाय. पण ज्या प्रकारे नेतेजींनी शब्द दिला होता की 5 लोक पाठवा, आम्ही लेखी देतो, तर त्यांनी तो पाळला. पण ज्या प्रकारे मुलांना लाठीचार्ज झालाय, ज्या प्रकारे मुलींना आपण असं वागणूक दिली गेली, तर त्याचा जाब आम्ही विचारणार, एक सर्वसामान्य मराठा म्हणून. आणि ते त्याला तयार आहेत. त्यांनी सांगितलं की भेटून आम्ही यावरती सविस्तर चर्चा करू आणि त्याच्यावरती ते ऍक्शन घेतील की ज्या पोलिसांनी विनाकारण मराठ्यांवरती लाठीचार्ज केला आहे किंवा इतरही लोक आहेत जे स्वतः समक्ष पाहणारे होते, या सर्वांवरती आता लवकरात लवकर बैठक होईल, त्यांच्याशी चर्चा होईल. ज्या मुलींना त्रास झाला त्या मुली असतील, ज्या मुलांना लाठीचार्ज झाला त्यांच्यासाठी बाजू मांडली पाहिजे. इतर गोष्टी तर आहेतच, पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर एक 20 तारखेला एक लढा उभारला जाईल, त्या बाबतीत मी बोलेल. तुम्ही परवाच मराठा मोर्चा झाल्यानंतर एक पोस्ट केली होती की 99% मराठ्यांचा 1% मराठ्यांनी घात केला. हे 1% मराठा आहेत कोण हे तुम्हाला माहिती आहे. आज संपूर्ण मराठा समाज तुमच्याकडे पाहतोय, एका आशेनं पाहतोय की आमची फसवणूक का केली गेली. तुम्ही या ठिकाणी उत्तर द्या त्याचं. हे बघा, आजपर्यंत इतिहासात जर पाहिलं गेलं तर महाराजांना सुद्धा मराठ्यांनीच त्रास फार दिलाय, तरी महाराजांनी काही काम थांबवलं नाही. तर त्याच प्रकारे 99% समाजात ना आज महाराजांच्या आदर्शावरती चालतो. पण 1% कुठेतरी राजकीय स्वार्थासाठी, कुठेतरी पैशासाठी लोभी आहे आणि तो काय करतोय, समाजाचा कुठेतरी घात करतोय, विश्वासघात करतोय. तर ही जी लोक आहेत ना, ही कुठेतरी जाऊन सरकारला त्रास होऊ नये म्हणून समाजाला शांत ठेवतात. ठीक आहे, शांततेत असू द्या, समाजासाठी काय करताय तुम्ही? कुठेतरी मॅनेज व्हायचं, कुठेतरी काहीतरी लोभ घ्यायचा, कुठेतरी पदासाठी तुम्ही शांत राहता, फितुरी करता. म्हणजे समाज, महाराजांचा समाज आपण म्हणतो, त्या समाजाला कुठेतरी न्याय हवा. तो न्याय न देता तुम्ही समाधान मानता. ज्या मागण्या पूर्ण झाल्यात, कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या ना? तुम्ही अॅट्रॉसिटीवरती काही कायदा तुम्ही बदल करण्याचा बोलता, ना तुम्ही आरक्षणावरती बोलता,
ना तुम्ही कोपडीच्या मुलीच्या बाबतीत म्हणता 17 तारखेला जे होईल ते पाहूयात. हे नेमकं तुम्ही फसवणूक करताय आणि दुसरं काहीतरी गाजर दाखवायचा प्रयत्न करताय. हॉस्टेल करू, हे करू, ते करू. आधी ज्या सर्वसामान्य मराठ्यांचा तुम्ही विचार करा ना, ज्या मुलांचं आज आरक्षणासाठी सगळ्या गोष्टी आज तशाच आहेत, किंवा कोपडीचं प्रकरण तसंच आहे. या गोष्टीसाठी कोणीच विचार करत नाही. मग हे कोण करतंय, काय करतंय? आमच्यातलीच काही लोक आमच्यातलीच 1% लोक आहेत ते, तर त्याला समाजाने ते ओळखलं त्या दिवशी की कोण आहेत, कोणी करतंय, कशासाठी आहे, कोण मॅनेज झालंय, कशा प्रकारे मॅनेज झालंय, हे समाजाने चांगल्या प्रकारे ओळखलंय. पण मला आता त्याच्यावरती टीका करत बसणं किंवा मराठामध्ये वाद लावणं ही गोष्ट चुकीची आहे. आता कुठेतरी मराठ्यांनी एकत्र यायला हवं आणि राजकारण्यांनी पण हे ओळखून घेतलं पाहिजे की बाबा मराठा समाज 400 वर्षानंतर एकत्र येतोय, तर त्याची अशी फसवणूक नाही झाली पाहिजे. तर त्यांनी पुढे व्हायला पाहिजे. 147 आमदार आहेत मराठा समाजातले. त्या दिवशी तिथं फार थोडे लोक आलेले होते, ते आले ते निघून गेले. मग हे समाजाची फसवणूक आहे. आणि यांनाच मी 1% फितूर म्हणतो की ज्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहे, ज्या समाजाने यांना निवडून दिलंय, तर त्यांच्याकडनं अपेक्षा राहणं गरजेचं आहे. बरोबर? तर यांनाच मी फितूर म्हणतो. दुसरा एक सगळ्यांच्या मनामधला प्रश्न आहे की आपण उदयनराजेंच्या खूप जवळचे आहात. त्या दिवशीचा निर्णायक मोर्चा होता. उदयन महाराजांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा गावागावातल्या मराठ्यांपासून मेट्रो सिटी मधल्या मराठ्यापर्यंत होती. मात्र उदयनराजे त्या दिवशी तिकडे फिरकलेच नाही. नेमकं काय असं कारण होतं की उदयन महाराज त्या ठिकाणी आले नाही? तुम्ही काय सांगाल? हे बघा, आपण सुरुवातीलाच बोलतो उदयन महाराज, मग ते महाराज आहेत, सर्वसामान्यांचे महाराज आहेत. लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. पण असं नाहीये की त्यांनी कोणतरी चुकीची भूमिका घ्यावी. त्यांनाही त्या गोष्टी समजतात की संपूर्ण समाज त्यांच्या बाजूने आजोबा आहे. पण जर आधीच सगळा डाव तयार झालेला असेल, हे अचानक जर समजलेलं असेल की बाबा कशा प्रकारे इथे काय प्रकारे राजकारण घडणार आहे, आणि जर तिथे ते आल्यानंतर जो म्हणजे हिंसाचार होणार, तर कारण लोक दोन्ही बाजूने बोलतात हो की हिंसाचार होऊ नका देऊ, तोडफोड होऊ नका देऊ. एक म्हणणं नाही तोडफोड होऊ द्या, हिंसाचार होऊ द्या, एक म्हणा मूक राहा, एक म्हणा ठोक राहा. तर इथे त्यांची भूमिका काय आहे ते मला वाटतं ते स्वतः आता डिक्लेअर करतील की ते का नाही आले, कशामुळे नाही आले. आणि मला माहिती आहे की ते योग्य तो निर्णय घेत असतात. त्यांना हे पहिलंच जाणवलेलं होतं. त्यांनी मला नेहमी सांगितलं होतं की तिथे गालबोट लागलं नाही पाहिजे. तर आम्ही त्याप्रमाणे शांत राहिलो. आम्ही फक्त लेखी आश्वासनासाठी तिथे तळ ठुकून राहिलो, कारण त्यांचा आदेश आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे. कारण ते महाराज आहेत, छत्रपती आहेत, महाराजांचा वंश त्यांच्यामध्ये आहे. मग मला सांगा, त्या ठिकाणी तिथे येऊन विनाकारण गोंधळ घालण्यापेक्षा जर प्लॅनिंग करून मराठ्यांसाठी जर उभा राहत असतील, ते त्यांच्या डोक्यात तो विचार असेल, तर मला वाटतं ते स्वतः ते बोलतील. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठल्याही आजपर्यंत 57 मोर्चामध्ये नेत्यांना येऊन दिलं नाही. नितेश राणे त्या ठिकाणी आले, त्यांनी तो संपूर्ण मोर्चा हा हायजॅक केला डायरेक्टली, असा आरोप होतोय, समाजामधून होतोय, बाकी कुणी करत नाहीये. तर आपण ही म्हणताय की ज्यावेळी मुली त्या लेखी आणायला गेल्या त्यावेळी तिथं लाठीचार्ज झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मग आपण डायरेक्टली म्हणजे तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत, तुम्ही या ठिकाणी बोलत नाहीयेत. नितेश राणेंनी हा पूर्ण मोर्चा हायजॅक केलाय का? हे बघा, त्यांना जर हायजॅक करायचं असतं तर त्यांनी पहिल्यापासूनच केला असता. पण मला वाटतं एक समाजाचा घटक म्हणून त्यांनी पहिलं डिक्लेअर केलं. याच्या बाबतीत सगळा समाज विचारत होता की नितेश राणेंनी नेमकं असं का केलं, का नाही केलं. तर त्यांनी मला वाटतं फेसबुकला येऊन हे सगळं डिक्लेरेशन दिलंय की मी का आलो, कशामुळे आलं, कशासाठी झालं. आणि याच्यापेक्षा अजून भरपूर प्रश्न आहे की मुलींना का कसं वागणूक देण्यात आली, लाठीचार्ज का झाला. तर मला वाटतं हे समक्ष स्वतः फेस टू फेस बोलल्याशिवाय ह्या गोष्टी क्लिअर होणार नाहीयेत. कारण ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या बाजूने क्लिअर केल्यात, पण समाजामध्ये नाराजगी आहे. तर त्याच्यासाठी आणि त्यांचं आपण एका बाजूला विचार केला की काही गोष्टी त्यांच्या चुकल्या असतील, पण एका बाजूला हा विचार केला पाहिजे की आज औरंगाबादला जे मुलांना म्हणजे आज आपण म्हणतो की जो मृत्यू झाला, की ज्या प्रकारे ते जात होते, त्यांच्यासाठी सर्वात पहिले जाणारे तेच आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हाताची जशी पाची बोटं सारखी नसतात, तसं माणसाकडनं काही चुकाही होतात आणि काही गोष्टी चांगल्या पण असतात. तर मला वाटतं एक मराठा म्हणून त्यांच्या काही गोष्टी चांगल्या नक्कीच आहेत, पण ज्या गोष्टी चुकल्या असतील असं समाज म्हणत असेल, तर त्या गोष्टी मी त्यांच्याशी विचारणार आहे आणि त्यांच्याशी बोलणार आहे. आणि मला वाटतं की एक समाज म्हणून ते काम करतायत. पण जर राजकारण असेल तर माझ्यापेक्षा समाजाला चांगलं कळतं, ते समाजच दाखवेल काय असेल ते. एक प्रश्न उभा राहतो की अर्जुनराजे भोसले हे 6 महिन्यापासून हे नाव पुढे आलं. अर्जुनराजे भोसले यांच्या नावामध्ये राजे आणि भोसले आहे, पण हे नेमकं कोण आहे, त्यांची वंशावळ काय, असा प्रश्न आज तुमच्या टीकाकारांकडून दिला जातोय. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल की तुमचं काय नेमकं की लोकांना कळू द्या की तुम्ही कोण आहात काय? सर्वप्रथम आपण म्हणतो ना, एक मराठा लाख मराठा, एक राजे 10 राजे असं म्हणत नाही आपण. एक मराठा म्हणून मला काम करण्याचा अधिकार आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, समाजासाठी बोलण्याचा अधिकार आहे.
मी 16 वर्षापासून काय काम केले, कशामुळे केले, हे मी कधीच पब्लिश केले नाही. कारण पब्लिश राजकारणी लोक करतात, कारण मतासाठी. मी पहिले डिक्लेअर केलं की मी शेवट क्षणापर्यंत कधी इलेक्शन लढवणार नाहीये. तर माझ्यासाठी पब्लिसिटी कधीच महत्वाची नव्हती. पण आता अशी वेळ आली आहे की जे काम केलंय मी ते लवकर 20 तारखेला मी मीटिंग घेतोय. त्याच्यामध्ये काही लोकांना वाटतं मग जर माझे शरीफजी घराण्यावरती आज जर संशय व्यक्त केला जातोय तर 400 कुटुंब आहेत, 400 लोक आहेत सॉरी, तर त्या लोकांवरती प्रश्न उपस्थित केला जातो, जे 6 घर आहे आमचे. तर याची कागदपत्र आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं एक राजे, माझ्या नावावर ऑलरेडी डॉक्युमेंट्स वरती तुम्ही पाहिलं तर राजा आहे, मी त्याचे पुरावे किंवा मी वंशज आहे त्याचे पुरावे हे सगळे मी 20 तारखेच्या मीटिंगमध्ये पुण्यामध्ये घेऊन येणार आहे. ज्यांना ज्यांना संशय आहे त्यांनी ते स्वतः तिथे येऊन बघावं. आजपर्यंत जे मी कामं केले समाजासाठी ते बघायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घ्यायचा की मी चुकीचा तर बरोबर. पण मला असं वाटतं एक राजे असणं, एक वंशज असणं, त्यापेक्षा मी एक मराठा आहे. पण मराठा म्हणून मला बोलायचा अधिकार आहे का नाही? सगळेच राजे आहेत का? सगळ्यांच्याच नावाला राजे आहे का? नाहीये. मग तरी ते काम करतायत ना, मग मलाही अधिकार आहे ना तो. का मला अधिकार नाहीये की फक्त वंशजांनाच अधिकार आहे? उद्या महाराजांवरती टीका होती, मग त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे का? तर मला जर टीका होतीये, ज्या गोष्टीसाठी टीका होती त्या टीकाकारांनी तिथे यायचं आहे 20 तारखेला पुण्यामध्ये. मी माझ्या फाईल्स, मी आजपर्यंत केलेले कामं असतील किंवा माझे जे डॉक्युमेंट्स आहेत की गव्हर्नमेंटकडे जे वंशासाठी माझ्याकडे जे येत आहेत किंवा वंशावळ जे काय ते मी तिथे घेऊन येणार आहे. तर ज्यांना टीका करायची आहे ना त्या सर्वांनी तिथे यायचंय आणि ते पाहायचंय. जर ते चुकीचं असेल ना तर त्यांनी जगाला दाखवायचंय. पण जर ते बरोबर असेल तर त्यांनी तेही जगाला दाखवायचंय की हे आहेत आणि हे याच्यातले. पण मला असं वाटतं वंशज, राजे किंवा भोसले घराणं यापेक्षाही एक माणूस आणि एक मराठा म्हणून मला समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. तुम्ही मोर्चाच्या आधी आपण एक लाईव्ह झालं होतं आपलं महाराष्ट्र देशावर, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी तळ ठोकणार, आम्ही सगळ्या गोष्टी करणार. काही म्हणजे मोठ्या प्रमाणावर असंही आहे की अर्जुनराजे कुठं होते? अर्जुनराजे ठोक मोर्चा करणार होते, काय नेमकं झालं? मागण्या आल्या, काय झालं? तर हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे, ते सांग. हे बघा, जो तिथं माझ्यासोबत होता, हे बघा, पब्लिसिटीसाठी स्टेजवर जाणं किंवा इतर काही करणं यापेक्षाही मी सर्वसामान्य लोकांबरोबर ग्राउंडमध्ये बसलेलो होतो. याचे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, ते स्वतः पाहायला पाहिजे. पण मी आधीच म्हटलं होतं की स्वतःची सेल्फी काढायची आणि मग फेसबुकवरती टाकायचं की मी आंदोलनात होतो. मी कधीच केलं नाही. मी आतापर्यंत एकही फोटो माझा अपलोड केला नाही की मी मोर्चात होतो. सर्वसामान्य लोकांना कळू द्या ना, मीही सर्वसामान्य आहे, तिथे काही वेगळा अतिथी म्हणून मी गेलेलो नव्हतो. पण त्याच्यानंतर मी स्टेजवर होतो हे मीडियाने दाखवलं नाही. हे याचे डिटेल्स आहेत, पुरावे आहेत, ते माझ्या फेसबुकवरती ते पाहू शकतात. लोकांनाही माहिती आहे, माझ्यासोबत जे शेकडो लोक होते त्यांची भूमिका होती की आता आर नंतर पार पाहिजे. पण ज्याशी लाखो लोक मागे जातात आणि ठराविक लोकांना हाताशी घेऊन काहीतरी चुकीचं करायचं, मला ते योग्य वाटत नाही. पण आम्ही तिथे थांबलो. ज्या प्रकारे तुम्ही माझ्याशी इंटरव्ह्यू घेतला होता मागच्या वेळी, त्यावेळी मी डिक्लेअर केलं होतं की निर्णय झाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही, काही होऊ द्या. निर्णय तर झाला ना, कोण म्हणतो निर्णय नाही झाला? निर्णय झाला, पण तो चुकीचा झाला. आता त्याच्यासाठी लढायला हवं, बरोबर? तर मी, माझे साथीदार तिथेच बसून होतो. पण ज्याशीने आम्हाला कळलं की लाठीचार्ज झालाय, ज्याशीने आम्हाला कळलं मुली फक्त एकट्याच मंत्रालयात गेल्या आहेत लेखी आणण्यासाठी, त्या क्षणी मी एक काहीतरी समाजासाठी आहे, मी माझ्याकडे बघून तिथे लोक बसलेत, तर मला तिकडनं त्यांच्यासाठी मदतीला जाणं गरजेचं होतं. मी त्यांच्यासाठी मदतीला जाण्यासाठी निघलो. पण सीएसटीला आम्हाला पोलिसांनी अडवलं की तुम्ही पायी जाऊ शकत नाही आणि तुम्ही इकडे गाड्या येऊ शकत नाही, तुम्हाला आमच्या पोलीस गाडीने पाठवलं जाईल. पण माझी इच्छा होती की मी माझ्या पद्धतीने त्या मुलांकडे जायचं, त्या मुलींकडे जायचं, पण त्यांनी तसं करून दिलं नाही. त्यानंतर आम्ही ज्या प्रकारे भायखळ्याला गेलो, आम्हाला पोलिसांनी फोर्स केला की तुम्ही इकडनं असे जा ट्रेनने. आम्ही गेलो. तर गेल्यानंतर आम्हाला कळलं की आता मुली बाहेर येत आहेत आणि मुली बाहेर येत आहेत, तर आम्ही तिकडे जाणं चुकीचं होतं. तरी त्याच्यानंतर मी मंत्रालयाकडे गेलो, आमदार असं मी थांबलो. तोपर्यंत माझ्या मुलींनी लेखी आश्वासन घेतलं. कोणाला माहित नसेल, पण सर्वात पहिले माझ्या ज्या मुली होत्या, ज्या माझ्या बहिणी होत्या, त्यांनी तिथे जाऊन लेखी आश्वासन घेतलं. एवढ्या निडर पद्धतीने त्या तिथे गेल्या, एकट्या गेल्या. नितेश राणेंनी शब्द पाळला, त्यांनी ते लेखी दिलं. त्याच्यानंतर त्या मुली आल्या, ज्या मुलांना अटक झालेली होती त्या मुलांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, त्या मुलांना सोडवलं आणि त्याच्यानंतर आम्ही बाजूला आलो. आता आम्ही ठरवलं, त्या क्षणी तिथे ठरवलं की आता लढा उभा करायचा. आता उदयन महाराज काहीतरी भूमिका घेतील, आता कोण काय भूमिका घेतील, त्या पद्धतीने न करता आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि एक भूमिका ठरवायची. असं दुसरं त्या ठिकाणी घडलं होतं की मीडियात त्या सगळ्या बातम्या आल्या होत्या की नितेश राणेंची जी गाडी आहे त्या ठिकाणी युवक त्या ठिकाणी काहीतरी तोडफोड झाली किंवा नितेश राणेंना स्टेजच्या खाली बोलवलं गेलं. तुम्ही त्या ठिकाणी होता, खरं सत्य काय नेमकं तिथलं? हे बघा, ते स्वतः स्टेजवर होते, मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. मी जेव्हा बसलो तेव्हा तेही माझ्या शेजारी बसले.
त्यांनाही बोलायचं होतं, मलाही बोलायचं होतं, पण माईकच्या वायर तोडण्यात आल्या. का तोडण्यात आल्या माहित नाही. एक तर त्यांनाही काही गोष्टी बोलायच्या होत्या, त्याही लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून तोडल्या असतील, किंवा मला जे बोलायचं लोकांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता महाराजांचा की शांत राहा, तोही पोहोचून द्यायचा नसेल म्हणून वायर तोडल्या गेल्या असतील. पण स्टेजच्या बॅक साईडला काय होत होतं हे आम्हाला दिसत नव्हतं, कारण मी तिथेच थांबलेलो होतो. नितेशजी गेले होते तिकडनं, कारण लेखी ते देणार होते. लोक दोन्ही बाजूने बोलणार आहेत की नितेशजी का थांबले, लेखी का देत नाही, मग नितेशजी तिकडे गेलेत तर मग ते का नाही थांबले. मग दोन्ही बाजूने बोलतात. त्यांना लेखी द्यायचं होतं आणि त्यांना थांबवायचं होतं. लोक दोन्ही बाजूने बोलतात, पण ऍक्च्युअल बॅक साईडला काय होत होतं हे मला माहित नव्हतं, कारण मी पुढे बसलेलो होतो. मग हे सर्वसामान्य तिथं जे लोक होते मराठा समाजाचे त्यांना माहिती असेल की काय घडलं. शेवटी जाता जाता आता जे शेतकरी संपाचं झालं तेच मराठा मोर्चाचं तुम्ही होऊन देणार का, किंवा तुमच्या ह्याच्या पुढची काय भूमिका असणार आहे? हे बघा, काही झालं तरी मराठा कधी माघार घेत नाही आणि आम्ही माघार घेणार नाही. पण माझ्यासाठी प्रत्येक पक्षातला मराठा महत्वाचा आहे. पक्ष नाही, राजकारणी नाही, पण प्रत्येक पक्षातला मराठा महत्वाचा. मी त्या सर्वांना विनंती करेल, सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. आणि 20 तारखेला त्यासाठी प्रयत्न चालू आहे. 20 तारखेला आम्ही पुण्यामध्ये बैठक घेतोय. जे काही लोकांना टीका करायची ते तिथे येणार आहेत, ज्यांना साथ द्यायची तेही भरपूर प्रमाणात येणार आहे, कारण त्या दिवशी नंतर कुठेतरी अपेक्षा वाढली आहे माझ्याकडे लोकांची. तर आम्ही सगळे एकत्र येणार आहेत, कारण आमच्यात वाद घालण्यापेक्षा काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे, कसा तरी वेगळा लढा उभा केला पाहिजे की कुठेतरी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. पण आता ते मूक वगैरे मोर्चे काढणं, निवेदन देणं, आंदोलन करणं, यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आम्ही उभा करतोय. आणि विशेष म्हणजे मला वाटतं की मुली ज्या प्रकारे काम करतायत आज मराठा समाजाच्या, त्या कणकर आहेत आणि त्या ठाम असतात. तर त्याच मुलींना सोबत घेऊन, त्याच मुलांना सोबत घेऊन एक वेगळ्या प्रकारे आम्ही लढा उभा करणार. आज हजारो संघटना महाराष्ट्रातल्या ज्या नाराज झालेल्या आहे या निर्णयावरती, त्या सामील व्हायला तयार आहेत. पण कुठेतरी नेतृत्व नाही. जे आजपर्यंत चाललंय त्याच पद्धतीने चालणार. पण इथे आता मवाळ भूमिका आम्ही कधी घेतली नाही, घेणार नाही. लोक, तुम्हाला मी म्हंटल की लोक दोन्ही बाजूने बोलतात. काही लोक म्हणणार आहे की मुलांना तोडफोड करायला लावताय का. आम्ही कधी म्हटलंच नाही मुलांना तोडफोड करायला लावा. पण महाराजांनी जे शिकवलं ते चाललं पाहिजे पुढे. जर महाराजांची शिकवण जर तुम्हाला मान्य नसेल तर मग तुम्हाला मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आम्ही महाराजांच्या शिकवणीवर चाललोय. आम्हाला उदयन महाराज जे म्हणतील ते आम्ही करतो. आम्हाला शिवाजी महाराजांचे जे आहेत आदर्श ते आम्ही चालवतो. त्या दिवशी मुली होत्या स्वतः, तुम्हाला माहिती आहे. मुली जेव्हा नितेश राणे स्वतः म्हटले की मुलींना आम्ही लेखी दिलं, तर मग याच्यातच सर्व कळतं की त्या मुली होत्या. मग मुली जर सगळ्या गोष्टी करू शकतात, बेधडक करू शकतात, तर त्याला खरं मराठा म्हणायचं. तर आम्ही सर्व मराठा अशा प्रकारचे एकत्र येणार. आम्हाला लाखोंची गरज नाही, आम्हाला लाखोंसाठी काम करायचं, करोडोंसाठी काम करायचं. आम्ही एक 100 मुलींची टीम बनवणार आहे आणि त्या पद्धतीने पुढची रणनीती आखणार आहे की कशा प्रकारे काम करायचं. पण आम्ही अधिकार घेणारच, आम्ही माघार घेणार नाही. पण मी टीकाकारांना एक सांगतो की आपण मराठा आहोत, आपण मराठ्यांसारखं वागायला हवं. एकमेकावर टीका करून इतर समाजाला हसू नाही दाखवायचं. आपण एकत्र येऊयात आणि वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभं करूयात. म्हणजे आंदोलनापेक्षा एक लढा उभा करूयात. तर हे होते अर्जुनराजे भोसले. नेमकं त्या दिवशी मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काय घडलं, काय बिघडलं, याचं उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा अजून अशा गोष्टी आहेत की अजून समाजापुढे येणं बाकी आहे. याचाही वेध हा महाराष्ट्र देशात घेतच राहणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.